मॅनेजर आम्हाला बोलले की तुम्हाला उद्या रूम खाली करावं लागेल, उद्याची बुकिंग आहे. त्यांनी आम्हाला आधी सांगितलं नव्हतं काहीच की रूम खाली करा. सुरुवात करून करू. अरे घरातून पण काय पहिल्या ट्रिपच्या यशानंतर आफ्टर फर्स्ट व्हेरी सक्सेसफुल ट्रिप वी आर गोइंग पुन्हा एकदा चाललोय वृंदावन. तर नमस्कार, स्वागत आहे तुमच्या पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग किती 3-4 महिन्यांनी येते ना, 3-4 महिन्यांनी येत आहे. तर आज हा ब्लॉग असणार आहे वृंदावनसाठी. आज आम्ही पुन्हा चाललोय वृंदावन. पूर्ण ग्रुप चाललाय, फक्त या दोघांना सोडून. सांग काय म्हणतो, सांग. अजून बरोबर बाय बाय करून दे. असं कर ना, असं. टाकून दे तुझी बॅग पप्पू. चल तिकीट नाही भेटलाय. बोलो बाके बिहारी लाल की जय. बाय बाय बाय. हे लोक चाललेच नाही. आम्ही बसून पण गेलो, हे चाललेच नाहीये. पोहोचलोय नागपूर. फुल फुल मी आता लवकर लवकर जेवण करा. अरे 10:30 इथून निघायला गेल ना. 10:30 महाराष्ट्राची ट्रेन आहे. 12:30ची आहे. 12:30ची ट्रेन आहे. 12:35ची आहे. ठीक आहे. घरच्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही आलो आहे ट्रेन रेल्वे स्टेशनवर. थोडं लवकर, थोडं नाही जास्त लवकर झालो. 11:38 झाले. ट्रेन आहे 12:30ची. काय करणार तोपर्यंत आपण. एक तास काय करणार आपण इथे. ट्रेन चिकचिक ट्रेन मध्ये किती डब्बे येत नाही, ट्रेन मध्ये किती डब्बे येते मोजून. काय शोधत आहे त्यापासून. क्राफ्ट पेपर कोण आणते. जस्ट इन केस प्लेन बनवून उडवा लागेल. नेट चाललं गेलं तर काही कामात येईल. हे तर काहीच नाही. याच्यापेक्षा जी दुसरी बॅग आहे ना, ते तर मॅजिक बॅग आहे. त्याच्यामध्ये अशा अशा वस्तू निघू शकते, म्हणजे 13-14 वर्ष पहिले हरवलेल्या म्हण किंवा ठेवलेल्या. आता हे अलिबाबा 40 वर उंट झाला ना. हे कुठे बिट्टे लावून स्लीपरच आहे. मी एखादा बाय करायला अभि नाही थांबत आहे. आपल्याला भेटते ते लोक, आपल्याला भेटते नाही. स्टेशनवर उतरलं, पाणी बिणी घ्यायला असं म्हणजे मग अशी बघती करायला मजा येते. फोटो राहिलं Yes, तर झाले बाय करते आरामात. बाय बाय. झालं बेडशीट वगैरे टाकून झालं. सुबह हो गई है गाइस. काय खात आहे तू. काय खात आहे. समोसा.
6 उरला अँड दिस इज आर व्ह्यू. बहुत देर से हम बैठे हैं तो भूख हमें लगी है. दीदी भी बहुत दूर से सोई है. चिप्स खा रहे थे, बोला उसको दे देता एक पैकेट. तो बहुत देर से खाया नहीं कुछ उसे. होय मी चिप्सचं पॅकेट आणलं तुझ्यासाठी आणि तू एकटी एकटी खात आहे. आम्हाला वाटतं भाई भूक लागली असेल तुला. भाई करायला काहीच नव्हतं तर आम्ही झोपून गेलो. पण आता उठा लागला मजबुरीने. हा मी झोपलो होतो, आपण झोपलो होतो. मी नव्हतो झोपलो. नाही झोपलो. उठवा लागला आता मला. मी आता झोपलो. मी झोपलो असून किती 10 मिनिटासाठी झोपलो. मला उठा लागलं मजबुरीने. का बरं दाखवतो या माणसामुळे. भूख लगी हो तो पिज़्ज़ा ऑर्डर कर लिया है. पिज़्ज़ा आएगा. अहमदपुर स्टेशन पहुंच चुके हैं. लेकिन अभी मैं चेक किया कि आगरा कैंट पर हमारा पिज़्ज़ा आने वाला है. सुशी आने में और आधा 1.5 घंटा है. पर क्या कर रही है. पीनट्स खाता है. गरम होतं रे भाई. थोड्या वेळसाठी गेलो मी डोरवर. इकडेच बरं आहे म्हणलं. चांगलं आहे. पूर्ण आंब्याचं झाड आहे. पिज़्ज़ा आ गया है गाइस. पिज़्ज़ा आ गया है. ओय रॉकस्टार. पहुंच चुके हैं मथुरा जंक्शन. पोहोचलो आहे आम्ही मथुरा जंक्शन. मराठीत करायचं ब्लॉग. पोहोचलो. राधे राधे. थांब 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 थांब. होटल जाना. तिथे ते बाहेर बाहेर जाऊ. ए ला बुरा के चल बस होय जा. आणि साधी रूम हे आहे. मग आपण त्याला म्हणू की एसी चालू करून दाखव की त्याच्यातून हवा येते की माशी. धूळ येते. धूळ येते. कुठे चालू माझी काय भाई बंदर आहे. चलो
फायनली वृंदावन. रूम पाहायला आलो होता. ही एक बघितली. हे सेव वर बघितलं तुम्ही करून टाकायची मग. ठीक आहे अंकलची करून. हां रूम भेटली आहे आम्हाला. रूम चांगली आहे. ठीक वाटली रूम चांगली आहे. रूम तुमचा तुम्हाला रूम चांगली आहे. लास्ट टाइम पेक्षा खूप better आहे. रूम म्हटलं तर अशी आहे. टी व्ही आहे दिला इथे. बेड एक. आम्ही एका बेडवर तिघंजण होणार आहे. हां ए सी आहे. लाईट आल्यावर चालू होते. आणि हिची लाईट कधी येत नाही. अँड वॉशरूम पण ठीकठाक आहे. ठीकठाक आहे. कितीमध्ये पडली आपल्या 1000मध्ये ना. Yes. 1000मध्ये रूम पडली आहे. अँड ठीक आहे कॉस्टनुसार. अँड लोकेशन पण चांगलं आहे. मदर मोहन मंदिरच्या समोर आहे. तर एक्झॅक्ट समोर आहे. तर चांगलं आहे. कुठलं हॉटेल आहे. राधाकुंज हॉटेलला तुम्ही बघू शकता. चेकआउट करू शकता. आठ वाजलं आहे. आम्ही झालो आहे रेडी. ताई होत आहे रेडी. आता मार्केट जायचं ना. आता मार्केट जाऊ. फिरू मार्केटमध्ये शॉपिंग वगैरे काय आहे ते बघू. काय झालं का पाहिजे आम्ही तेल तूप मीठ तेल सनस्क्रीन सिरम मॉइश्चरायझर फेसवॉश हँड क्रीम सगळं आणलं. कंगवा विसरलो. मलाही लागत नाही त्यालाही लागत नाही. हे आता रेडी होत आहे. ते म्हणताय कंगवा कुठे आहे. आम्हाला कंगवा नाही माहिती. कंगवा आणलाच नाही आहे. मोबाईल लपून वापरावं लागते. ते सगळीकडे बंद आहे. बघा माझ्या मागे दिसतं तुम्हाला. हां तिकडे त्या भिंतीवर बसले आहे सगळे. आम्ही आलो होता चहा प्यायला आणि ऑर्डर सध्या घेतली आहे. चहा पिऊ. हां कुल्लड चाय अँड वडापाव केला ना ऑर्डर. तू वडापाव. अरे तो मुलगा चष्मा घ्यायला गेला तर बंदर करून. तू पण पाहून घे. पुण्यावाला वहिनीसाठी आमच्या थोडी शॉपिंग करून घे. वॉचेस आहे. काय पाहिजे होतं तुला. काय बघत आहे. बँगल्स इथे इकडले पप्पू दादा म्हटलं तुम्ही पाहून घे. वहिनीसाठी अजून येऊन जाईल ना कधी ना कधी. तुम्ही आतापासून पाऊस तुम्ही पण नाही पाहता. आपण वहिनीने पाठवून देस. वहिनी पहा बाई. विशान वहिनी पहा. आम्ही मार्केट फिरत होतो. मार्केटमध्ये कसं फिरायला लागतं. असं फिरत आहे मार्केट. कसा होता बंदरसोबत एक्सपिरियन्स. मस्त. पासून दाखवलं काहीतरी घेत आहे. काय घेत माहिती नाही. अरे ते सांग ना. आत्ता आपण येत होतो. एक माणूस पडून होता. हो एक माणूस पडून होता. मी यांना आधीच बोललो की भाई म्हटलं तो मेला आहे. कळलं नाही मेला नाही आहे. अँड मी आता बॅग घेत होतो तेव्हा मला सांगत आले की भाई तो माणूस मेला. ते 2 पोलीसवाले चालले होते. गोष्टी करत होते की मरा पडा आहे वाहते करते. भाई खरंच. अरे त्या म्हणजे वासच डेड बॉडीचा वास होतो त्याच्याकडून. म्हणून मला पण थोडा स्मेल फील झाला पण दुर्लक्ष केलं. कारण इकडे स्मेल तर नॉर्मल आहे बट तो भाई वेगळाच होता. तो कसं दारू पेला खूप जास्त. जेवण नाही केलं. दारू पेला खूप जास्त. जेवण नाही केलं. त्याच्यात नंतर हीट वेव्ह. हां पाणी नाही मिळलं. डिहायड्रेशन. चांगलं आहे इथे कलेक्शन.
चप्पल ले रही आहे चप्पल. हे चप्पल ली. हे चप्पल घेतले ना, 2 इंची मोठी आहे, 2 इंची इतकी मोठी आहे. आणि ही एक साईज मोठा मागायला म्हणजे 3 इंचीचा पाहिजे आहे. म्हणजे हाईट बरोबर आली पाहिजे. वा लास्ट टाइम पण इथेच आले होते. जे लास्ट टाइम जिथे आले होते तिथूनच शॉपिंग करत आहे. छान आहे मग तिकडे. हे बघ होय ताई, हे पण चांगलं आहे. अरे लेहेंगा आहे हे. मला कुर्ती पाहिजे. विचार ना, आवाज देऊन त्याला कुर्ती पाहिजे. सामान इथे बांधलंय. हे सामान घेऊन चालत आहे. बंदर आहे, बंदर पासून वाचून जा. पाणी बॉटल. आने वाले प्रश्नार्थ मुझे जोर है कि टेम्पो रिक्शा से उतरते समय कलर बिल्कुल भी चला जाए ना हमारे पास वाला है लौटा. मैंने मुझे मिला ही नहीं. बहुत दुकान घूमी फिर ये एक हा चांगला आहे. बाकी भी आता आम्ही आलो आहे जेवायला. शॉपिंग झाली आमची कंप्लीट ऑलमोस्ट. सगळी ऑलमोस्ट झाली हा. निघाला ते बाहेर आरामात असं जास्त दूरपर्यंत नाही. जेवण आलंय, जेवण करूया मस्त. आराम करायचा आहे. नंतर जेवणानंतर आराम नाही करायचा. करून थोडंफार. तो काहीतरी म्हणत आहे. आराम करायचा आराम करू थोड्या वेळ, अर्धा पाऊण तास आराम करू, नंतर थोडं फिरत निघू. करा सुरू करा. काय काय कशाची भाजी आहे? आलू मटर. मी सांगते का. आलू मटर टेस्ट करत आता ही. Guys, हॉटेलचं नाव आहे श्री राधेकृष्ण रेस्टॉरंट अँड भोजनालय. चांगलं आहे, जेवण चांगलं आहे. मागच्या वेळेस पण आलो होतो आम्ही यावेळेस पण एक हॉटेलचं नाव बघून आलो की याच हॉटेलमध्ये जेवायचं. सो विजिट करू शकतो. चांगलं हॉटेल. जेवण झालं आता मस्त भाई. आता जाऊ रूमवर मस्त थोडा आराम करू. आम्ही जेवण करून रूमवर गेलो. रूमवर पोहोचल्यावर आम्हाला ते रूम कुठे ते मॅनेजर ओनर नव्हता, मॅनेजर होता. मॅनेजर आम्हाला बोलले की तुम्हाला उद्या रूम खाली करावं लागेल, उद्याची बुकिंग आहे. त्यांनी आम्हाला आधी सांगितलं नव्हतं काहीच की रूम खाली करावं लागेल तुम्हाला काही. त्यांना बोललो होतं आम्ही की चार्जेससाठी आम्हाला पाहिजे रूम. तरी पण ते बोलले की आता आम्हाला म्हणत आहे की उद्या तुम्हाला खाली करावं लागेल. आता कसं आता आम्हाला बघावं लागेल. आता वाजले 12 वाजत झाले, 12-10 कमी. आता आम्हाला इतक्या रात्री हॉटेल शोधावं लागेल की कुठे आम्हाला भेटू शकेल. आता त्यांच्यासोबत बोलून काही अर्थ नाही. किती काय बोललं तरी ते आपल्याला समजून घेणार ना ऐकून घेणार. त्याचा ओनरला कॉल लावला मी. ओनर बोलले की भाई ऑनलाईन बुकिंग सुरू आहे, ऑनलाईन बुकिंग होत आहे, तर आम्ही काहीच नाही करू शकत. सगळ्याचं डोकं खराब झालं आहे. अँड खूप वाईट एक्सपिरियन्स होता हॉटेलसोबत. कुठलं होतं तुम्ही? राधाकुंज हॉटेल. 0 रेटिंग्स. -1. आता बघू कुठे हॉटेल रूम मध्ये मिळेल, तर जसं मिळालं असतं बघतो. रूम बघायला आलो आम्ही आता कृष्ण कुटीर गोशालामध्ये. बघू आता. रूम बघून आलो आता आम्ही. किती बाजूलाच भेटली ना ते. बाजूलाच आहे. काय म्हणतात ते, किती आहे रेंट? एकाचं 1200, एकाचं 1000 आहे. आता उद्या खाली होऊ शकते. जर ती खाली झाली उद्या तर ती भेटेल. आता 1000वाली रूम करायला लागेल ती. बघू उद्या तसं. त्यांना सांगितलं सकाळी 10 वाजता. आता थोडं झोपतो आणि 3 वाजता जायचं आहे प्रेमानंद महाराज दर्शनला. 3 वाजता की 4 वाजता बघू, चाललं जाऊ.